मी सध्या उभा आहे SK सोसायटीच्या प्लॅटिनम ग्राउंडच्या ठिकाणी। गेले 4 दिवस ज्याची चर्चा सुरू आहे त्याच विषयी जाणून घेण्यासाठी मी इथे ग्राउंडच्या ठिकाणी उभा आहे। मी एकंदरच दाखवू इच्छितो आजच्या सकाळचे ठसे आपल्याला इथे पाहू शकता। हा नक्की प्राणी कोणता आहे याच विषयी जाणून घेण्यासाठी आम्ही इथे दाखल झालेलो आहोत। बेळगाव अनगोळ येथील SK सोसायटीच्या प्लॅटिनम जुबली क्रिकेट ग्राउंडच्या खुल्या जागेमध्ये गेल्या 4-5 दिवसांपासून चर्चेत असलेल्या कथित हिंस्र प्राण्याच्या वावराच्या चर्चेला आता उधाण आले आहे। तरुण भारतने याबाबत बातमीसुद्धा प्रसिद्ध केली होती। त्यावेळी वन विभागाच्या वतीने या परिसराची पाहणी करण्यात आली होती। मात्र त्यावेळी तिथे अशा प्रकारचा कोणताही प्राणी आढळून आला नव्हता। परंतु वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत आपल्या कर्मचाऱ्यांना तिथे पाळत ठेवण्यास सांगितले होते। आता 8 दिवस मागच्या गुरुवारपासून हे ठसे या ठिकाणी दिसत आहेत आणि ॲज मी ग्राउंड क्युरेटर आणि ग्राउंड मॅनेजर म्हणून या ठिकाणी तर मी जॉबला आहे। तर मी रोज सकाळी या ठिकाणी आलो की पहिला ग्राउंडला पाणी मारतो। पाणी मारताना मला ठसे दिसले तरी मी त्याला इन्गोर केलं होतं की हे असतील कुत्र्याचे वगैरे असं म्हणून। मग तरी मला वाटलं की कुत्रा एवढा नसतो की हे ठस्यांची लांबी जितकी दिसते आणि एक 5-6 फुटापर्यंत त्याचे पुढचे आणि मागचे पायांचा अंदाज आहे। तरी मी ऑब्झर्व केला आणि त्या दिवशी मी व्हिडिओ काढून फोटो काढून माझ्याकडे ठेवून घेतले। मग दुसऱ्या दिवशी 2 दिवस झाल्यानंतर मला दिसायला लागलं की या ठिकाणी आपली जी पाळीव कुत्री एक 3 आमची स्वतःची कुत्री होती ती दिसत नाही आहेत। मग मला जरा संशय डाऊट आला की हा कुठला तरी प्राणी हिंसक इथं या ठिकाणी वावरतो आहे आणि तो फक्त रात्रीचंच वावरत होता की सकाळी असं काय दिसत नव्हतं आपल्याला, कारण दिवसभर मी इकडं असतो सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत। मग नंतर काय झालं, परत 4 दिवसांनी गेलो की ते गावठी कुत्री पण एक 15 अशी 12-13-15 गावठी कुत्री पण येत होती रोज। ती पण थोडी दिवसांनी कमी होत चालली होती। मी प्रसाद भाऊ तुमच्याकडे येणार आहे। मी सध्या ज्या ग्राउंडवर उभा आहे तिथे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे काही अधिकारी इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांनी पाहणी करतायत हे नक्की काय आहे। एकंदरच आम्हाला मगाशी जेव्हा सूत्रांनी माहिती दिली त्यासाठी आम्ही या ग्राउंडवर आलो आणि या ग्राउंडच्या पाठीमागच्या बाजूला इथून हा हिंस्र प्राणी गेल्याचं कळतंय। त्यासाठी स्वतः आता काही अधिकारी आले ते पाहतायत, चेकिंग करतायत हे नक्की काय आहे। एकंदरच याविषयी माहिती त्यांनी घेत आहेत आणि पुन्हा एकदा प्रसाद भाऊ यांच्याकडे जाणार आहोत। काय सांगाल, आताच अधिकारी पण आलेले आहेत आणि आजच्या सकाळच्या या ह्याच्याबद्दल काय सांगाल? मग आज आता परवा दिवशीपासून 2 दिवस झाले अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं की त्यांनी येऊन पाहणी करा। पाहणी करून त्यांचा पेहरा पण रात्री ठेवला होता। परवा दिवशी रात्री पेहरा होता, त्या दिवशी त्यांनी मग काल दिसले नव्हते ठसे। परत आज काल पण होते, त्यांनी येऊन चक्कर मारून गेलेले आहेत आणि आज मी सकाळी आलो, आज पण ग्राउंडचा मी पूर्ण फेरफटका मारला। ग्राउंडमध्ये तर कुठं ठसे दिसले नाहीत। मग थोडेसे साईडला आपला जो अनगोळचा तलाव आहे त्या साईडनं मी चक्कर मारली असता त्या ठिकाणी मला परत ठसा नजरेस आल्यावर मी परत त्या ठिकाणी फोटो वगैरे काढला आणि त्याचे प्रिंट वगैरे काढून ठेवले आणि परत तुम्हाला मी फोन करून कळवलं की असं आहेत म्हणून। मग मला डाऊट आहे की हा कुठला तरी हिंसक प्राणी आहे, कारण ठसे तुम्ही पाहिला तर एवढे लांब नाही असू शकतात। 5 ते 6 फुटाची लांबी आहे आणि वारंवार इकडे येत आहे, वारंवार जात आहे आणि कुत्री पण आपली इथं होती ती थोडी कमी दिसत आहेत। मग त्यामुळे मला असं वाटतं की हा कुठला तरी प्राणी, मी असंच म्हणू शकत नाही की लॅम्पॉर्ड असेल, नाही तर कोल्हा असेल, नाही तर आणि कुठला प्राणी असेल। खरं माझं एक मत आहे की या ठिकाणी शाळा आहे, आजूबाजूला वस्ती आहे, त्या ठिकाणी हा प्राणी फिरतो आहे व त्यासाठी एक खबरदारी म्हणून एक मी विनंती करतो की प्रशासनाला की त्यांनी या ठिकाणी स्वतःहून थोडं विचार करून ह्याचा काय आहे तो शोध लावावा। नक्कीच प्रसाद भाऊ, या आजूबाजूला शाळा परिसर आहे, इथे वस्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सध्या भीतीचं वातावरण आहे। लवकरात लवकर प्रशासनाने याचा जो काही आहे तो सोक्षमोक्ष लावावा। आम्ही इथेच थांबतोय। तरुण भारत न्यूज, बेळगाव। आज पुन्हा शुक्रवारी या खुल्या जागेत त्या अपरिचित प्राण्याच्या पायाचे ठसे उमटल्याचे दिसून आले आहे। होय, ही चर्चा खरी आहे, कारण मागच्या गुरुवारपासून या ठिकाणी ग्राउंडमध्ये ठसे दिसत आहेत आणि ते ठसे असे आहेत की कुत्र्याचे नसून एक कुठल्या तरी हिंसक प्राण्याचे आहेत। हे मात्र मला 100% गॅरंटी आहे, कारण ग्राउंडमध्ये आपली एक 3-4 पाळीव कुत्री होती, ती मला 2-3 दिवस झाले दिसत नव्हती मागच्या गुरुवारपासून। तरी मी गुरुवारी जेव्हा ठसे दिसले तेव्हा मी माझ्या मोबाईलमध्ये ते ठस्याचे चित्र कॅप्चर केलं आणि ठेवून घेतला, व्हिडिओ आणि फोटो, आणि मी वरती आपल्या सरांना वगैरे पाठवला होता। आणि 2-3 दिवस झाले
तरी काय दिसलं नाही मला. आणि परत 2-3 दिवसांनी आणि परत मला 2-3 ठसे दुसऱ्या साईडनं आलेले फ्रूट प्रिंट्स दिसले, दुसऱ्या साईडला गेलेले फ्रूट प्रिंट्स दिसले. मग मला असं वाटलं की काहीतरी प्राणी यायला लागला आहे दररोज रात्री आणि जायला लागला आहे. मग मी काय विचार केला, आणि 2 दिवस जाऊ देत, उगीच कशाला भीतीचं वातावरण पसरू नये समाजमध्ये. कारण आजूबाजूला शाळा आहेत, घरं आहेत, ते भीतीचं वातावरण पसरेल. कारण लास्ट टाईम एकदा बेळगावमध्ये असंच आला होता लॅम्पॉड 1 महिना. त्याच्या पुढे सुद्धा अधिकारी गस्त घालून बसले होते. खरं तो सापडला नाही, बिबट्या पळून गेला. मग तसंच काय तर मला माझ्या मनात आलं की इथं येऊ नये आणि कुठल्या आजूबाजूच्या वस्तीमध्ये जाऊन कुणालाही धोका असू नये, म्हणून मी ते मग वन अधिकाऱ्यांना सांगितलं. मग 8 दिवस झाले ह्या ठिकाणी. एक माझी 3 कुत्री होती, ती तरी दिसतच नाहीत, ती गेलेली आहेत. आणि आजूबाजूची गावठी कुत्री या ठिकाणी येत होती, ती एक 15 कुत्री होती. ती रोज इथं ग्राउंडमध्ये येणार आणि रोज भांडण करणार, आणि आपलं लॉन लावलेलं आहे तिथं येऊन घाण करायचं, तिथं भांडाभांडी करायचं. मग मला पण त्रास झाला होता त्याचा. मग मी असं विचार केला होता की कॉर्पोरेशनवाल्यांना कळवावं आणि या कुत्र्याने घेऊन जावं. खरं असं झालं की योगायोग ही कुत्रीच दिसत नाही झाले. मग हे ठसे पण दिसत होते. मग मला वाटलं की हे काय तर कुठल्या तर प्राण्याचं काम आहे. मग मी विचार केला आणि मग नंतर कळवलं. एक 5-6 दिवसांनी मग अधिकारी आले. आता त्यांनी बघून सगळं सर्वे करून गेलेले आहेत. त्यांचं पण म्हणणं असं आहे की हा कोल्हा वगैरे असू शकतो, नाहीतर बिबट्या पण असू शकतो. असं सांगू शकत नाही की मी बिबट्याच आहे म्हणून. त्यांनी पण तरीसुद्धा मी 4 दिवस त्यांनी गस्त लावतो म्हणून असं सांगितलं. मी काय केलो, काल तर ठसे दिसले नव्हते. मग आज आलो तर आज पूर्ण ग्राउंड बघितलो. ग्राउंडमध्ये तर कुठे ठसे दिसले नाही. मग आउटसाईडला आपण जे तलाव आहे त्या ठिकाणी येतानाचे पण ठसे आहेत, एंट्री मारायचे, आणि परत जातानाचे पण ठसे मला सकाळी नजरेस आले. मग तरीसुद्धा मी तुम्हाला आता दाखवले की मी मार्किंग करून ठेवलेलं आहे, जायचे पण आणि यायचे पण ठसे. आणि त्याची लांबी पण तुम्ही बघू शकता की 5 ते 6 फूट एवढी लांबी आहे त्याची. आणि तो आलेला आणि गेलेला आहे. तरी मला वाटतं की हा कुठला तरी हिंसक प्राणी आहे. तरी अधिकारी पण आता हां, आता अधिकारी पण सकाळी कळवलं होतं फोन करून. त्यांनी आलेत, आता त्यांनी पण ठस्याची पाहणी करतायत. मग तुम्ही पण जरा त्यांच्याशी बोलून काय आहे ते याचा सोक्षमोक्ष लावून या ठिकाणी. जवळपास कुठे सीसीटीव्ही वगैरे काही नाही? CCTV इथं नाही आहे, कारण हे पूर्ण जंगल आता डेव्हलप होत आहे. आपलं डेव्हलप झाल्यानंतर आपलं CCTV आजूबाजूला बंगल्यामध्ये असू शकेल. तरी अधिकाऱ्यांनी चेक करतो म्हटले त्यांनी, काय दिसतंय का रात्री वगैरे. नाव काय म्हटलं? प्रसाद नाकाडी सर.